नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करून नवीन एका व्हिडिओला सुरुवात करते। आषाढी एकादशी म्हणजे वर्षातील सर्वात मोठी एकादशी असते आणि 24 एकादशींपैकी या एकादशीला विशेष महत्त्व आहे। आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी असे म्हणतात आणि याच एकादशीला देवशयनी एकादशी असे देखील म्हणतात। आषाढी एकादशीच्या या दिवशीपासून भगवान विष्णू 4 महिने निद्रस्थ अवस्थेत असतात आणि कार्तिक एकादशीला ते जागृत होतात। भगवान विष्णू 4 महिने झोपतात म्हणून याला चातुर्मास असे देखील म्हणतात। वारकरी संप्रदायासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो। दिवाळीच्या सणाप्रमाणे अगदी उत्साहाने वारकरी वारीचा आनंद घेतात आणि पंढरपुरात जाऊन विठुरायाचे मनोभावे दर्शन घेतात। परंतु सर्वांनाच पंढरपूरला जाणे शक्य होत नाही। खूप इच्छा असूनही जाणे शक्य होत नाही। म्हणूनच तुम्ही घरी विठ्ठलाची पूजा मनोभावे करायची आहे। धार्मिक दृष्टीने आषाढी एकादशीचा हा दिवस अत्यंत शुभ असल्याने या दिवशी काही प्रभावी उपाय केल्यास तुमच्या आयुष्यात त्याचा बदल तुम्हाला झालेला नक्की दिसेल। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। रविवारी आषाढी एकादशीला उपाशी राहिलात तरीही चालेल, पण या झाडाला नक्की स्पर्श करून यायचा आहे। नशिबात नसलेले सुद्धा तुम्हाला मिळेल। कठीणातले कठीण इच्छा देखील तुमच्या पूर्ण होतील। तुम्ही या दिवशी काहीच नाही केले तरीही चालेल, पण या झाडाला टाळू नका। स्पर्श करून घरी या। इतका पैसा येईल की एका रात्रीत तुम्ही करोडपती देखील बनू शकता। तर अशा कोणत्या झाडाला स्पर्श करून यायचे आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील। आणि माहिती आवडल्यास लाईक देखील नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर देखील करा। धार्मिकदृष्ट्या आषाढी एकादशीचा हा दिवस अत्यंत शुभ असल्यामुळे दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील नक्की कराव्यात। आषाढी एकादशी दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे, तर हा उपाय तुम्हाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधी पण तुम्हाला करता येईल। पुराणामध्ये झाडाला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले जाते, म्हणूनच त्यांचा संबंध सर्व देवी देवतांशी जोडण्यात आलेला आहे। हिंदू धर्मानुसार सर्व प्रकारची झाडे आणि वनस्पतींमध्ये देवी देवतांचा वास असतो, ज्यांच्या पूजेमुळे संबंधित देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो। त्याचप्रमाणे ही झाडे आणि वनस्पती नवग्रहांशी देखील संबंधित आहेत आणि म्हणूनच ग्रहांचा दोष दूर करून शुभ परिणाम पाहायला मिळण्यासाठी या झाडांचे काही उपाय करणे खूप गरजेचे आहे। विविध प्रकारच्या वृक्षांमध्ये देवी देवता वास करतात। या वृक्षांची पूजा केली आणि काही तर असे वृक्ष असतात त्यांना स्पर्श देखील केला तर त्या देवी देवतांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात। आपल्या सर्व अडचणी दूर होतात, आपली अडलेली कामे मार्गी लागतात, आपल्याला प्रत्येक कामात यश येते। आपल्याकडे पैसा नसेल तर आपल्याला पैसासुद्धा मिळतो आणि आपल्या नशिबात नसलेली खूप चांगली एखादी गोष्ट असेल ती सुद्धा आपल्याला मिळते आणि कठीणातल्या कठीण इच्छा देखील आपल्या पूर्ण होतात। त्याचबरोबर आषाढी एकादशीला या झाडाला स्पर्श केल्याने देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे दोघेही आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देतात। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 झाडे सांगणार आहे। 3 झाडांपैकी कोणत्याही एका झाडाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे, किंवा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या 3ही झाडांना स्पर्श करू शकता। पहिले झाड आहे केळीचे झाड। केळीच्या झाडाला हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये केळीचे झाड हे भगवान विष्णू आणि गुरुदेव बृहस्पती यांच्याशी संबंधित असल्याचे सांगितले जाते। त्यामुळेच आषाढी एकादशीच्या दिवशी केळीच्या झाडाची पूजा केल्यास या दोन्ही देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो। ज्यांच्या वैवाहिक जीवनात अडथळे आहेत त्यांनी या झाडाची सेवा आवर्जून एकादशीच्या दिवशी करावी। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक कलश घ्यायचा आहे। कलशामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरायचे आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे। त्यानंतर एका वाटीमध्ये तुम्हाला थोडीशी चणा डाळ आणि गूळ घ्यायचा आहे। एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे। या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला केळीच्या झाडाजवळ जायचे आहे। तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि ते जल तुम्हाला केळीच्या मुळाशी अर्पण करायचे आहे। चणा डाळ आणि गूळ त्या झाडाच्या मुळाशी ठेवायचा आहे। त्यानंतर त्या झाडाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत। प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर आपल्या उजव्या हाताने झाडाला स्पर्श करून आपल्या मनातील जी काही इच्छा आहे तिथे ती व्यक्त करायची आहे। त्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून
तुम्ही झाडाला स्पर्श करताना जी इच्छा मागितली आहे ती दोन्ही हात जोडून परत एकदा प्रार्थना करायची आहे। भगवान विष्णूंना, माता लक्ष्मीला आणि झाडाला देखील प्रार्थना करायची आहे। यानंतरचे पुढचे झाड आहे कदंबाचे झाड। कदंबाच्या वृक्षाला आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते। झाड भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्याशी संबंधित आहे। हिंदू धर्मानुसार जितकं महत्त्व तुळशीच्या झाडाला दिले जाते तितकेच महत्त्व या कदंबाच्या झाडाला दिले जाते। या कदंबाच्या झाडाखाली बसून उपवास साधना केल्याने देवी लक्ष्मीचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि या झाडाचे काही उपाय केल्यास धनाची देवी लक्ष्मी हिचे आशीर्वाद आपल्याला नक्कीच प्राप्त होतात। आणि म्हणूनच या दिवशी तुम्हाला एक कलश भरून पाणी घ्यायचे आहे। पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। या दोन्ही वस्तू तुम्हाला सोबत घेऊन कदंबाच्या झाडाजवळ जायचे आहे। सेम केळीच्या झाडाप्रमाणेच आपल्याला इथे देखील मुळाशी जल अर्पण करायचं आहे। आधी दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे व नंतर जल अर्पण करायचे आहे। परंतु इथे तुम्हाला 7 प्रदक्षिणा करायच्या आहेत। इथे ओम नमो नारायणा या मंत्राचा जप करायचा आहे आणि आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून इथे देखील आपल्याला इच्छा व्यक्त करायची आहे। त्यानंतर जी इच्छा तुम्ही मागितली आहे ती दोन्ही हात जोडून भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि झाडाला प्रार्थना करून मागायची आहे। त्यानंतर पुढचे झाड आहे आणि खूप महत्त्वाचे आणि सगळ्यांच्या घरात असते ते म्हणजे तुळशीचे झाड। धर्मशास्त्रानुसार तुळशीच्या झाडाला अत्यंत पवित्र मानले जाते। तुळशीशिवाय भगवान विष्णूंची पूजा ही अपूर्ण मानली जाते। म्हणूनच तुळशीला विष्णुप्रिय असे म्हणतात आणि एकादशीच्या दिवशी तुळशी पत्राचे उपाय करणे किंवा तुळशीविषयी उपाय करणे आपल्याला निश्चितच फलदायी ठरतात। तुळशीला लक्ष्मीचे रूप देखील मानले जाते। वास्तुशास्त्रानुसार तुळशी ही सर्व दोष दूर करते, ग्रहदोष दूर होतो। असे म्हटले जाते की तुळशीचे दर्शन करून बाहेर पडल्यास तुमचे कोणतेही कार्य असो सफल होते आणि तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामात सहजच यश मिळायला लागते। एकादशीच्या दिवशी आपण तुळशीला जल अर्पण करू शकत नाही किंवा तुळशीच्या झाडाला स्पर्श देखील करू शकत नाहीत, परंतु या दिवशी तुम्हाला तुळशीजवळ एक तुपाचा दिवा लावायचा आहे। तुळशी वृंदावन असेल किंवा तुळशीची कुंडी असेल तर त्याला तुम्हाला हळदी कुंकू लावायचे आहे। त्यानंतर 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत। प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर आपला उजवा हात त्या वृंदावनाला किंवा तुळशीच्या कुंडीला स्पर्श करायचा आहे आणि आपली जी काही इच्छा आहे ती मागायची आहे व त्यानंतर दोन्ही हात जोडून मनोभावे लक्ष्मी माता, विष्णू आणि तुळशीला प्रार्थना करायची आहे। इच्छा पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे। अशा प्रकारे व्हिडिओमध्ये सांगितलेल्या या तिन्ही झाडांपैकी एका झाडाला किंवा तिन्ही झाडांना तुम्हाला या दिवशी स्पर्श करायचा आहे। तिन्हीपैकी एका झाडाला स्पर्श केला तरी चालेल किंवा तुमच्या घराजवळ तिन्ही झाडे असतील तर तुम्ही तिन्ही झाडांना स्पर्श करून घरी यायचे आहे आणि तिन्ही झाडांची जर पूजा करणे शक्य झाली तर तिन्ही झाडांची पूजा करा। नक्कीच तुमची सर्व इच्छा पूर्ण होईल। विष्णूचा आशीर्वाद लाभेल, माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील आपल्याला नक्की लाभेल। माहिती आवडली असेल तर लाईक नक्की करा। धन्यवाद।